मनसेवर बंदी घाला, राज ठाकरेंवरती गुन्हा दाखल करा। वकील घनश्याम उपाध्याय यांची सुप्रीम कोर्टामध्ये याचिका। राज ठाकरेंवरती भाषिक द्वेष पसरवल्याचा आरोप। निशिकांत दुबेंनंतर मनोज तिवारीनं राज ठाकरेंना डिवचलं। राज ठाकरे राजकीय कचरा कुंडीमध्ये, ठाकरेंसोबत जाईल तोही संपेल, मनोज तिवारींची टीका। निशिकांत दुबेनं मुंबईमध्ये यावं, मुंबईच्या समुद्रामध्ये डुबो डुबो के मारेंगे, राज ठाकरेंचं खुलं आव्हान। त्रिभाषा सूत्रावरून मुख्यमंत्री फडणवीसांनाही इशारा। महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड भाजप कधीच संपू शकत नाही। सामनातील मुलाखतीतून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, तर ठाकरे ब्रँड आता उरला नाही, सुधीर मुनगंटीवारांचा टोला। निवडणूक आयोग म्हणजे शेंदूर फासलेला धोंडा, पैशाचा पाऊस पाडून माझं चिन्ह, पक्ष आणि आमदार चोरले तरी जनता माझ्या सोबत। ठाकरेंचा मोदी शहांसह निवडणूक आयोगावरती हल्लाबोल। विधानसभेतील विजयासाठी शिंदेंनी रेडा आणि डायनासोर कापला, आता शिंदेंची अर्धी दाढी जनताच भादरेल, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात। लोकसभेचं यश मवियातील मित्रपक्षांच्या डोक्यात गेलं, त्यामुळेच विधानसभेला पराभव, उद्धव ठाकरेंचा काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीलाही टोला। बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीची आज व्हर्च्युअल बैठक, शरद पवार उद्धव ठाकरे ऑनलाईन उपस्थित राहणार, तृणमूल काँग्रेस आणि आप बैठकीपासून दूर। नागपुरातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून 6 महिन्यांमध्ये हजारोंवर रुग्णांना 9,62,00,000 मदत। मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून नागपुरात सुरू झालेल्या कक्षाचा गोरगरीब रुग्णांना फायदा। नेते आणि अधिकाऱ्यांच्या हनी ट्रॅप प्रकरणामध्ये नाशिकमध्ये चौकशी पथकाकडून गोपनीय तपास, हनी ट्रॅपचा प्रकार घडलेल्या हॉटेलमधील खोली सील केल्याची माहिती। हुंड्यासाठीच वैष्णवी हगवण्याचा बळी, पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकरची ही चौकशी करा, महिला व बालकल्याण विभागाच्या अहवालामध्ये शिफारस, तर वैष्णवीच्या बाळाचा ताबा आजी आजोबांकडेच ठेवण्याची ही सूचना। संभाजीनगरच्या वैजापूरमधील शिऊर गावामध्ये भोंदू बाबाचं किळसवाणं कृत्य, तोंडामध्ये लघुशंका करून करायचा उपचारांचा दावा, अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून भांडाफोड।